तर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता अश्लील असू शकत नाहीत असं वक्तव्य केलेलं आहे। पद्मश्री नामदेव ढसाळ यांना पद्मश्री देण्यामागे त्यांची कविताच आहे। पत्रव्यवहार करूनही सेन्सॉर बोर्डाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे। या संदर्भात आता पुन्हा पत्र लिहून पुढील कारवाई करणार आहे। पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे पुतणे डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांनी ही माहिती दिली आहे। न्याय मिळत नसेल तर हल्लाबोल करावाच लागेल। नामदेव ढसाळ यांच्या पुतणी डॉक्टर संगीता ढसाळ यांनी देखील हा इशारा दिला। कोण आहे नामदेव ढसाळ अशा प्रकारचं वक्तव्य करते। आज संतापाची लाट या ठिकाणी पसरते, तुमचं काय मत आहे याच्यावर? संताप तर सर्वांनाच आहे, कारण आम्ही गेले 4 महिने झाले फॉलोअप घेतोय सेन्सॉर बोर्डकडनं। त्यांना आम्ही पत्र व्यवहारही केलेत। त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने रिप्लाय झालेत, काही अपडेट्स आले नाही आहेत। आम्ही ह्या पद्धतीने त्यांना पुन्हा एकदा पत्र लिहून यापुढची कारवाई करणार आहोत आणि हे पण बघून घेऊ की हा चित्रपट कुठल्या पद्धतीने थिएटरमध्ये आणि कशा पद्धतीने थिएटरमध्ये कोणी येऊ देत नाही। अधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर कुठेतरी दलित समाज जे आहे ते आता आक्रमक झालेले आहेत, संतापाची लाट आहेत आणि आता चक्क त्या कार्यालयावरती चला हल्ला बोल अशा प्रकारचं त्यांनी इशारा या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही काय सांगाल? चल हल्ला बोल ह्या नावामध्येच एक हल्ला बोलच आहे। त्यामुळे मला वाटतं जर त्याला न्याय मिळत नसेल तर आपण चल हल्ला बोल करावाच लागेल। कॅमेरा पर्सन दीपक सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।